दशावतारविषयी बोलू मित्रांनो आता की दशावतारचं जे कलेक्शन आहे काल किती आलं आहे. तर मित्रांनो मी एवढं सांगेल की काल पण या चित्रपटाने धूम मचवलेली आहे. हां, आता काय आहे की माझी इच्छा आहे की प्रोड्युसरने पोस्टर द्यायला हवं. आय थिंक 21 करोड टाईपचं पोस्टर आय थिंक आज किंवा उद्यापर्यंत आपल्याला बघायला मिळेल. मे बी हे डायरेक्ट असं होईल की 25 करोड जेव्हा होतील तेव्हा हे डायरेक्ट पोस्टर देतील असं दिसतंय. आता बघा कालचंच जर बोलायला गेलं, आय थिंक जर मी करेक्ट आहे 12वा दिवस होता का, आज 13वा दिवस या चित्रपटाचा. नेटनुसार किंवा ट्रेडनुसार दशावतारने किती कलेक्शन केलं आणि काय होऊ शकतं पुढे त्याविषयी जरा मी डिटेल सांगतो तुम्हाला. काल ऑलमोस्ट 90 लाखचा बिझनेस केला आहे. परवा 80 लाखाचा केलेला. काल 99 रुपयाचे तिकीट होते, त्याचाही फायदा झाला आहे. 17.51 करोड नेट कलेक्शन झालं आहे. रिमेंबर हा फिल्म ऑलरेडी ब्लॉकबस्टर झालेला आहे. याने याच्या बजेटच्या ऑलमोस्ट 2.5 पट किंवा दुप्पट कमाई ऑलरेडी केलेली आहे. इट्स नाव ब्लॉकबस्टर. वर्ल्ड वाईड म्हणजे ते ग्रॉसमध्ये जर काढायला गेलं तर 19.7 करोड ऑलमोस्ट 20 करोडचं कलेक्शन झालेलं आहे. 17.5 करोड ते 18.25 इनफॅक्ट 18 करोडच्या आसपास नेट कलेक्शन झालं आहे. जर याचं ग्रॉसमध्ये कन्वर्ट करायला गेलं तर 19.8 करोडचं कलेक्शन याचं आपल्याला बघायला मिळेल. ज्यात मी आज कमीत कमी 80 लाख ॲड करतो आहे, कारण ज्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आहे मला नाही वाटत त्याच्या खाली राहील कलेक्शन. 80 लाख जरी ॲड केले तरी ऑलमोस्ट 18.3 करोड्स किंवा 18 किंवा 18.5 करोडच्या आसपास याचं नेट कलेक्शन बघायला मिळेल. वर्ल्ड वाईड 21 करोडच्या आसपास आपल्याला ग्रॉस बघायला मिळेल. या फिगरमध्ये थोडंसं 1-2 करोड मागे पुढे होऊ शकतो, कारण पोस्टर आहे जे जर आजच 21 किंवा 20-21 करोडचं आलं तर मी समजेल की ट्रेड थोडंसं कमी सांगते. प्रोड्युसर फिगर मॅटर करते कारण. तर आता बघूया. आज प्रेडिक्शन 80 लाख, जे की हे पहा मित्रांनो, एक बात कन्फर्म आहे की हा चित्रपट 8 चित्रपटांना हरवू शकलेला आहे. ओके. आणि याचं मी बघत होतो काही बुक माय शोवर वगैरे, याच्या पुढच्या वीकची पण थिएटर ओनर्सने तयारी करून ठेवलेली आहे की याचे शोज कमी नाही होणार. ऑलमोस्ट जे नवीन चित्रपट येत आहेत आता 2-4 दिवसांमध्ये, इनफॅक्ट आय थिंक परवाच, तर त्याचं जे मी आत्तापर्यंत बघितलं आहे की त्या चित्रपटांना स्क्रीन्स मिळवण्यासाठी हे जे बाकीचे 8 चित्रपट रिलीज झाले, टोटल 9 इन्क्लुडिंग दशावतार, बाकीच्या 8 चित्रपटांचे स्क्रीन्स वगैरे पण काही स्क्रीन्स शोज दशावतारला मिळणार आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. आणि काही चित्रपटांना तर काढूनच टाकलं जाणार आहे आणि नवीन चित्रपट त्यांच्याऐवजी रिप्लेस होणार आहे. इन शॉर्ट दशावतार अजून 1-2 वीक तर सेम शोज सोबतच राहील, कमी शोज नाही. आता तुम्ही हे म्हणाल की मी बाकीच्या चित्रपटांचं कलेक्शन सांगणं का बंद केलं, कारण त्या 8च्या 8 चित्रपट फ्लॉप झालेत मित्रांनो. त्यातले 6 तर ऑलमोस्ट डिझास्टर झालेत. ज्यात 2 जे ते डिझास्टरने झाले ते फ्लॉप झाले. आरपार आणि बिनलग्नाची गोष्ट ते कमीत कमी डिझास्टर नाही झाले. म्हणून मी सांगतो वारंवार, क्लॅश नका करू चांगल्या चित्रपटांचं. बिनलग्नाची गोष्ट तरी इग्नोर करा, पण आरपारसारखा चित्रपट जर आपला फ्लॉप होतो आहे, जो खरंच एक जबरदस्त स्टोरी होती, पण एक जिद होती की नाही बाबा क्लॅश करायचं आहे, तर तुम्ही यार डुबालच. बॉलिवूड डुबतं आहे एकमेकांशी क्लॅश करून, तुम्ही त्यांना कॉपी करायला चाललेत. जे की मी वारंवार याविषयी तुम्ही म्हणाल की रिपिटेशन बोललो आहे मी या टॉपिकविषयी एका, जे मी आत्ता पण जो डायलॉग देणार आहे, पण हा डायलॉग गरजेचा आहे. लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे व्हिडिओ. माझी रिक्वेस्ट आहे की टॅग करा भाई मेकर्सला. मी तर माझ्या तऱ्हेने करेल, पण जितकं होईल तुम्हाला, जे तुमचे कोणी एक्सपर्ट्स आहेत किंवा मराठी फिल्म रिव्ह्यूज म्हणा किंवा काही व्हॉट्सअपवर वगैरे ग्रुप्स असतात, त्यामध्ये याविषयी नक्की बोला किंवा हा व्हिडिओ शेअर करा. त्यामुळे एक रिझन आहे की जर आपला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तुम्ही एक पण चित्रपट नव्हता रिलीज केला आणि सप्टेंबरच्या दुसऱ्याच वीकमध्ये तुम्ही 3 चित्रपट रिलीज केले, इन्क्लुडिंग दशावतारवाला वीक म्हणतो आहे मी, आणि तिसऱ्या वीकमध्ये तर तुम्ही 6 चित्रपट रिलीज करताय, तसा हा एक तर मराठी चित्रपट इंडस्ट्री विरुद्धच कोणता तरी गेम चालला आहे असं म्हणेल मी. आणि इथं पॉलिटिक्स वगैरे नाही रे इन्वॉल्ड. हा अँगल वेगळा आहे. हा आपसातच मॅच्युरिटी नाही आहे. मतभेद जे आहेत ते आपसातच आहेत की बाबा मी पण येतो आहे त्याच दिवशी, काय करायचं करा टाईपचं. मग होतात असे हालत. म्हणजे जो या सगळ्यांमध्ये मी सिरियसली सांगतो आहे, आरपार एक असा चित्रपट होता
जो डिझर्व करतो कमीत कमी हिट होणं, पण आपल्या बजेटच्या अर्धा पण तो नाही करत. ते बिन लग्नाची गोष्टचंही तसंच आहे. पण बिन लग्नाची गोष्ट तरी मी म्हणेल की त्याला मी इग्नोर करेल त्या चित्रपटाला. मी आरपारशी नाही कम्पेअर करू शकत, पण हे होतं नुकसान आणि हे होत राहील. अजूनही वेळ नाही गेली आहे. पुढच्याही वीकमध्ये एक चित्रपट तर माहिती येणार आहे, अजून 2-3 छोटे मोठे येणार आहेत असं ऐकलं आहे. काय करताय यार, काय होईल तुमचं असं जर करत राहिले तर. खैर जाऊ दे, आता मी काय बोलणार आहे याविषयी. माझं एवढंच म्हणणं आहे की अजून वेळ नाही गेली आहे, लवकरच सुधरा नाही तर खूप नुकसान होईल. नशीब दशावतार, मला तर वाटतं की हा आत्ताशी 12-13 दिवस झालेत. मी क्लिअरली सांगतो, 56 दिवसाची फिल्म आहे कमीत कमी. 50-60 दिवस कुठेच नाही गेले आणि मी तर गॅरंटी देतो आहे दशावतार आपला 50वा दिवस पण मनवेल चित्रपटगृहात. आणि काय माहिती बॉस, असं समहाऊ फील येतं आहे 30-35 करोडचं नेट नाही, बल्कि मला तर वाटतं 50 करोड पण चान्सेस आहे याचे व्हायचे, इवन मोर. कारण ज्या पद्धतीने मी बघतो आहे की ऑडियन्स थांबली नाही आहे आणि जर 80-80 लाख 1-1 करोड विदाऊट हॉलिडे जर तुमचे येत आहेत, तर बॉस हा चित्रपट अजून पण खूप जणांनी बघायचा बाकी आहे किंवा डबलही काही बघताय, पण याची हाईप अजून रत्तीभर पण कमी नाही झाली आहे. याचा अर्थ हा आहे की हा चित्रपट अजून पण खूप जणांना अट्रॅक्ट करेल आणि या चित्रपटाचं कलेक्शन आत्ता पण पेंडिंग करणं, काय म्हणतात त्याला, प्रेडिक्ट करणं मुश्किल आहे, अवघड आहे ॲट प्रेझेंट. एनिवे, आजचं कलेक्शन तर मला असं वाटतं 80 लाख ते 1 करोड येतं आहे. तुम्ही हा विचार करा, कमी शोज आहेत याचे, फक्त महाराष्ट्रात आहे. हा 120 करोडच्या बजेट्सवाल्या फिल्म्सला हरवतो आहे. बागी वगैरेपेक्षा जास्त कलेक्शन येतं आहे याचं डेली. कमी शोजमध्ये पण येतं आहे, विचार करा तुम्ही. आता माझी इच्छा आहे की जरा याचे शोज अजून वाढवायला पाहिजे. पुढच्या वीकमध्ये तर मी ऐकलं आहे की याच्या एका शोवर पण परिणाम नाही होणार आहे. कारण मी काही बुक माय शोवर बघत होतो, दशावतारचे ऑलरेडी सेट झालेत शोज. तर हे खूप जबरदस्त झालं आहे की एक मराठी चित्रपटाचे शोज सेट झालेत, पण हिंदीचे नाही अजून कन्फर्म. म्हणजे तुम्ही हा विचार करा की ॲट प्रेझेंट महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डिमांड कोणत्या चित्रपटाला आहे. हिंदी चित्रपटांना पण ती डिमांड नाही आहे मित्रांनो. आउटस्टँडिंग. यात माझं हेच म्हणणं आहे ना की जर यांनी सोलो रिलीज दिला असतं ना दशावतारला, 2 वीक काही चाललं नसतं ना, तर हायेस्ट ग्रॉसर जे सैराटचा काय तो 100 करोडचा बिझनेस आहे, हायेस्ट ग्रॉसर आजपर्यंत तीच कदाचित मराठीमध्ये, तिलाही पेललं असतं रे याने. इनफॅक्ट अजून पण मौका नाही गेला आहे बॉस, पण काय आहे, शोज कमी आहेत ना. आणि एवढे जर 6-6, 9-9 चित्रपट तुम्ही टाकाल, 8 चित्रपटांना एका चित्रपटाने हरवलं यार. अन्याय त्या चित्रपटावर या पण होतोय ना की कमी शोज मिळत आहे, कारण एवढी ब्लॉकबस्टर जाऊन पण बाकी फिल्म्सही तर सेट करायच्या आहेत. तर बघा, पण प्रेडिक्शन करणं अवघड आहे बॉस या चित्रपटाचं. अजून ज्या पद्धतीने हा चित्रपट कमवतोय, आज 80 लाख कुठेच नाही गेले. आउटस्टँडिंग. मला नाही वाटत हा अजून 1 महिना चित्रपट थांबेल.